नमस्कार. वन पट्टेधारक किसानसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. फॉर्मर आय डी कसे तयार करायचं लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे आणि जास्तीत जास्त आपले जे वन पट्टेधारक किसान आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पूर्वी सातबारे असलेल्या शेतकऱ्यांचंच फॉर्मर आय डी होती, पण आता वन पट्टेधारक किसानसाठी सुद्धा फॉर्मर आय डी अनिवार्य करण्यात आले आहेत. केंद्रीय जो लाभ मिळत होता फॉर्मर आय डी नसेल आणि जो किसान वन पट्टेधारक होता त्यांना सुद्धा किसान निधी मिळत होती आणि विविध असं योजनेचा लाभ मिळत होता. तो लाभ आता फॉर्मर आय डी असेल तरच लाभ मिळणार आहेत. तर फॉर्मर आय डी कसे काढायचं ते आपण लाईव्ह बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त आपलं जे वन पट्टेधारक किसान आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपलं नियर बाय CSC सेंटर आहे, त्या CSC सेंटरवरती जाऊन आपण आपली फॉर्मर आय डी तयार करून घ्यायचं आहे. तर फॉर्मर आय डीसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत ते सर्व डिटेलमध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही दाखवणार आहेत आणि लाईव्ह फॉर्मर आय डी कसे तयार करायचं ते सुद्धा दाखवणार आहेत. पहिल्यांदा तुम्ही जर चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी किसान अपडेट असेल, केंद्रीय अपडेट असेल किंवा राज्य अपडेट असेल ती वेळोवेळी मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. चला तर आपण फॉर्मर आय डी कसे तयार करायचं ते आपण बघू. गुगल ओपन करायचं आहे. गुगलवरती आपल्याला फॉर्मर स्टॉक असं वेबसाईट सर्च करायचे. सर्च केल्यानंतर एंटर केल्यानंतर आपल्याला फॉर्मर रजिस्ट्री ॲग्री स्टॉक असं दिसेल. तर आपल्याला महाराष्ट्र फॉर्मर रजिस्ट्री असं सर्च करायचं आहे गुगलवरती. हे सर्च केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्राची वेबसाईट येणार आहे. या ठिकाणी फॉर्मर स्टॉक महाराष्ट्र असं टाईप करा आणि सर्च करून घ्या. हे सर्च केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र फॉर्मर रजिस्ट्री असं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड, इन्स्टॉलमेंट, CSC लॉगिन असं आपल्याला फॉर्मर ऑफिशियल हे सर्व आपल्याला दिसणार आहे. तर लॉगिन CSC या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉगिन टू युअर अकाउंट CSC आपल्याला ID नंबर, पासपोर्ट आणि कॅप्चा फिलअप करून लॉगिन करून द्यायचं आहे. हे सर्व आपल्याकडे ऑलरेडी पासपोर्ट असतो, युजर ID, पासपोर्ट, कॅप्चा आणि लॉगिन करायचं. लॉगिन केल्यानंतर आपल्याला लाभार्थ्यांचा आधार नंबर फिलअप करायचा आहे. बाहेर क्लिक करून द्यायचं आहे. OTP येणार आहे, ती OTP आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. आणखी आपल्याला मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे. मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि OTP आल्यानंतर व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला दोनदा आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर लाभार्थ्यांचं सर्व डिटेल या ठिकाणी दिसणार आहे. आता आपल्याला जिथे रेड डॉट दिलं असेल तिथेच फिलअप करायचं आहे, बाकी ब्लँक सोडून द्यायचं आहे. तर सुरुवातीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये नाव दिसणार आहे, तर आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा फिलअप करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ग्रीनमध्ये दिसत असेल 100, याच ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेजमध्ये जसं आधारवरती दिलं आहे तसंच या ठिकाणी सर्व लोकल लँग्वेजमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. टाईप केल्यानंतर बघा इथे मिस्टेक करू नका. आधारवरती जसं नाव दिलं आहे तसं या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये फिलअप करायचं आहे. खाली कॅटेगरी सिलेक्ट करायचे. कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर हे ब्लँक सोडलं तरी चालेल. जिथे अनिवार्य नसेल तिथे आपल्याला ब्लँक सोडायचं आहे. नंतर आपल्याला हे पण ब्लँक सोडायचं आहे. या ठिकाणी लोकल लँग्वेजमध्ये ॲड्रेस फिलअप करायचं आहे. आता आपल्याला इंग्लिश लँग्वेजमध्ये इथे ॲड्रेस दिसेल, तर आपल्याला सर्व काय करायचं आहे लोकल लँग्वेजमध्ये. जसं लोकल लँग्वेजमध्ये कसं दिलं असेल मुक्काम पोस्ट, तहसील, डिस्ट्रिक्ट असं या ठिकाणी दिलं आहे. जसं इंग्लिशमध्ये दिलं आहे तसं आपल्याला लोकल लँग्वेजमध्ये टाईप करून घ्यायचं आहे. मित्रांनो, पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायचं आहे. लोकल लँग्वेजमध्ये फिलअप केल्यानंतर आपल्याला लँड कम फॉरेस्ट ड्रिलिंग 3 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. 3 नंबर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला लँड डिटेल या ऑप्शनवरती डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तहसील निवडायचं आहे, आपलं गाव या ठिकाणी सर्च करून घ्यायचं आहे. गावाचं नाव सर्च केल्यानंतर आपल्याला कुपन नंबरसुद्धा फिलअप करावा लागणार आहे. आपल्या काही प्रमाणपत्रावरती कुपन नंबर दिला आहे, काही प्रमाणपत्रावरती कुपन नंबर दिला नाही, तर कुपन नंबर इथे फिलअप करायचा आहे आणि फायनली काय करायचं आहे तुम्हाला
सबमिट करून द्यायचं. सबमिट केल्यानंतर इथे सब सर्व्हरमध्ये सर्च करायचं तुमचं नाव. या ठिकाणी भरपूर नाव दिसणार आहे, तर आपलं नाव या ठिकाणी शोधायचं आहे. पूर्ण गावाचं लिस्ट असेल तर आपल्याला या ठिकाणी आपलं नाव शोधायचं आहे. त्या नावावरती क्लिक करून द्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आणखी पुन्हा वरती जाऊन एक क्रॉस करून आपल्याला चेक करून घ्यायचं. चेक केल्यानंतर फायनली सबमिट या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला बघा जिथे रेड डॉट दिलं असेल तिथेच आपल्याला फिलअप करायचं आहे, बाकी ब्लँक सोडायचं. इथे ब्लँक करून देतो मी. व्हेरीफाय ऑफ लँड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक करून द्यायचं आहे. आपल्याला लँड व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशनवरती टिक करून घ्यायचं आहे. डिक्लेरेशनचे टिक केल्यानंतर आपल्याला हे बघा व्हेरीफाय झालं लँड. डिक्लेरेशन आणि सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि या बॉक्समध्ये आधार नंबर टाईप करायचा आहे तुम्हाला. व्यवस्थित या ठिकाणी आधार नंबर फिलअप करायचा. आय बटनसुद्धा दिले आहेत. तुम्ही जर आधार नंबर फिलअप करताना तुम्हाला काही मिस्टेक असं वाटत असेल तर आय बटनवरती क्लिक करून द्यायचं आहे. वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, त्याच्यामुळे वेळ लागत आहे. इथे आधार नंबर फिलअप करून घ्यायचा. आधार नंबर फिलअप करून आय बटनवरती क्लिक करा आणि चेक करून घ्या आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर OTP येणार आहेत. ते OTP आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या. OTP व्हेरीफाय करा. वेळ लागतो मित्रांनो OTP येण्यासाठी, तर तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आली OTP या ठिकाणी फिलअप करायचं आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला डायरेक्टली आपलं या ठिकाणी PDF डाउनलोड करून घ्यायचं आहे. PDF डाउनलोड केल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने PDF दिसेल, PDF सेव्ह करून घ्या. या पद्धतीने तुम्हाला PDF दिसणार आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला PDF ओपन करायचे आणि आपल्याला या ठिकाणी फॉर्मर ID नंबरसुद्धा दिसेल आणि सर्व डिटेल या ठिकाणी दिसणार. या पद्धतीने तुम्हाला तुमची फॉर्मर ID या ठिकाणी तयार झाली आहे. पुन्हा आपल्याला नेक्स्ट करायचं, रिसेट करून आपल्याला पुन्हा नवीन आता फॉर्मर ID तयार करू शकता तुम्ही. धन्यवाद.